नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सौ वैशाली आडमुठे, यशवंतनगर हायस्कूल, यशवंतनगर, सांगली। आज आपण इयत्ता 9वी विषय मराठी अंतर्गत व्याकरण या विभागातील रसविचार म्हणजेच रसास्वाद हा घटक अभ्यासणार आहोत। मुलांनो, मानवी जीवनात कलेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे। कोणतीही कलाकृती, मग चित्रपट असो, नाटक असो, नृत्य असो, गायन वादन असो, साहित्य, कथा, कादंबरी इत्यादी विविध कलाकृती पाहत असताना किंवा त्यांचा आस्वाद घेत असताना मानवी मनामध्ये, अंतःकरणामध्ये भावनांचे अनेक तरंग उठतात। अशा या कलेचा आस्वाद घेण्याचे कौशल्य या शालेय वयापासून वृद्धिंगत व्हावे या दृष्टीने, तसेच भाषा समृद्धीसाठी आणि भाषिक आनंद मिळवण्यासाठी रसविचार किंवा रसास्वाद ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची आहे। मुलांनो, रसविचार अभ्यासण्यापूर्वी सर्वप्रथम आपण रस म्हणजे काय किंवा रस या शब्दाचा अर्थ जाणून घेऊ। रस या शब्दाचा शब्दशः अर्थ पाहिला तर रस म्हणजे चव किंवा रुची। विद्यार्थी मित्रांनो, दैनंदिन व्यवहारात आपण 6 रसांचा अनुभव घेत असतो। ते 6 रस म्हणजे गोड, कडू, आंबट, तिखट, तुरट आणि खारट हे ते 6 रस। रोजच्या आहारामध्ये भाजी, भाकरी किंवा चकली, चिवडा, लाडू, बर्फी अशा विविध पदार्थांची चव चाखत असताना आपण हे 6 रस आपण अनुभवत असतो। त्याप्रमाणे किंवा अगदी तसंच ज्याप्रमाणे एखाद्या पदार्थाची चव आपण घेतो, त्याप्रमाणे एखाद्या उत्कृष्ट काव्यातून, साहित्यातून चव वा गोडी आपण अनुभवत असतो। यालाच व्याकरणच्या भाषेमध्ये रसास्वाद म्हणतात। रस ही संकल्पना संस्कृत साहित्यातून आलेली आहे। रस हा शब्द वेदशास्त्रामध्ये आनंद या अर्थाने वापरला जातो। आता आपण प्रत्यक्ष रसविचाराला सुरुवात करणार आहोत, पण त्यापूर्वी आपण काही संकल्पना समजावून घेऊयात। पहिली संकल्पना आहे स्थायी भाव। विद्यार्थी मित्रांनो, स्थायी भाव म्हणजे काय तर मानवाच्या अंतःकरणात काही भावना कायमच्या वास करीत असतात। उदाहरणार्थ आनंद, प्रेम, दुःख, राग, हास्य, भीती इत्यादी। या स्थिर व शाश्वत म्हणजे कायमस्वरूपी भावनांना स्थायी भाव असे म्हणतात। माणसाच्या अंतःकरणात काही भावना कायमच्या वास करीत असतात, म्हणजे मानवाच्या मनात जशी प्रेम करण्याची भावना आहे, तशी रागावण्याची, हसण्याची, दुःखाची, भीतीची अशा विविध प्रकारच्या भावना आहेत। मानवी मनातील या स्थिर आणि कायम स्वरूपी भावना म्हणजेच स्थायी भाव होय। दुसरी संकल्पना आहे रस। विद्यार्थी मित्रांनो, साहित्यातील गद्य, पद्य किंवा कोणत्याही कलेचा आस्वाद घेत असताना हे स्थायी भाव किंवा या भावना जागृत होतात आणि त्यातून रसनिष्पत्ती होते। या भावनांना रस म्हणतात। तिसरी महत्त्वाची संकल्पना म्हणजे रसास्वाद। रसास्वाद म्हणजे काय तर साहित्यातील हे रस अनुभवणे म्हणजे रसास्वाद होय। स्थायी भावाची उत्कट स्थिती म्हणजे रस होय। पहा मित्रांनो, आपण साहित्य वाचत असताना किंवा कथा, कादंबरी वाचत असताना, नाटक, चित्रपट, सिनेमा पाहत असताना, शिल्प, चित्र, पेंटिंग्ज, नृत्य अशा कोणत्याही कलाकृती पाहत असताना किंवा त्यांचा आस्वाद घेत असताना मनातील भावना जागृत होऊन रसनिर्मिती होत असते। आपण काही उदाहरणे पाहूयात आणि या संकल्पना समजावून घेऊयात। उदाहरणार्थ पहा, आपण विनोदी कादंबरी वाचत असताना किंवा दूरदर्शनवरील चला हवा येऊ द्या यासारखे विनोदी कार्यक्रम पाहताना
थ्री इडियट्स, गोलमाल, हाऊसफुल यासारखे विनोदी चित्रपट पाहत असताना मनातील हास किंवा आनंद हा स्थायी भाव जागृत होऊन हास्यरसाची निर्मिती होते. तसेच सैराट सारख्या चित्रपटांचा शेवट पाहत असताना मनामध्ये भीती, भय हा स्थायी भाव जागृत होऊन भयानक रसाची निर्मिती होते. एखादे साहित्य वाचत असताना दुःखाची भावना त्या साहित्यातून अनुभवाला आली किंवा आपल्या इयत्ता 9वीच्या पाठ्यपुस्तकातील हसरे दुःख, प्रीतम यासारखे पाठ वाचत असताना, शिकत असताना किंवा त्यातील अनुभव घेत असताना काही प्रसंगी आपल्या मनात दुःखाची भावना जागृत होऊन करुण रस निर्माण होतो. थोडक्यात काय तर साहित्य कृतीच्या वाचनाने अशा एक नव्हे तर अनेक कलांचा आस्वाद घेत असताना स्थायी भाव जागृत होतो व रसनिर्मिती होते. यानंतर आपण मानवी मनातील कायमस्वरूपी वास करणाऱ्या स्थायी भावांची माहिती पाहू. स्थायी भाव: कंटाळा, दुःख, भय, विस्मय, उत्साह, आनंद, शोक आणि राग हे मानवी मनातील स्थिर आणि कायमस्वरूपी स्थायी भाव आहेत. याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण रस पाहूया. स्थायी भावांची उत्कट स्थिती म्हणजे रस होय. ते रस कोणते पाहूयात. एकूण 9 रस आहेत. रस: करुण रस, शांत रस, रौद्र रस, हास्य रस, अद्भुत रस, बीभत्स रस, भयानक रस, शृंगार रस आणि वीर रस हे ते 9 रस. पण मुलांनो, हे 9 रस कसे लक्षात ठेवावे बरं? तर त्याची एक ट्रिक्स किंवा एक शॉर्ट कीज मी तुम्हाला सांगते. कसं लक्षात ठेवावं? हा कवी श्रुरौ बिभ अ शाम. पहा, हा कवी श्रुरौ बिभ अ शाम. हा म्हणजे हास्य, क म्हणजे करुण, वि म्हणजे वीर, श्रु म्हणजे शृंगार, रौ म्हणजे रौद्र, बी म्हणजे बीभत्स, भ म्हणजे भयानक, अ म्हणजे अद्भुत आणि शा म्हणजे शांत. असे हे 9 रस. यानंतर विद्यार्थी मित्रांनो रस आणि त्यांचा स्थायी भाव पाहू. रस आणि त्यांचा स्थायी भाव. शोक, दुःख हा करुण रसाचा स्थायी भाव आहे. रती हा शृंगार रसाचा स्थायी भाव आहे. उत्साह हा वीर रसाचा स्थायी भाव आहे. हास किंवा आनंद हा हास्य रसाचा स्थायी भाव आहे. राग, क्रोध हा रौद्र रसाचा स्थायी भाव आहे. भय किंवा भीती हा भयानक रसाचा स्थायी भाव आहे. कंटाळा किंवा जुगुप्सा हा बीभत्स रसाचा स्थायी भाव आहे. विस्मय हा अद्भुत रसाचा स्थायी भाव आहे. आणि शम किंवा शांती हा शांत रसाचा स्थायी भाव आहे. विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही कलाकृतीचा, मग साहित्य असू दे, चित्रपट, नाटक किंवा कविता असू दे, या कलाकृतींचा आस्वाद घेत असताना काही टप्पे महत्त्वाचे आहेत. ते टप्पे आपण पाहूयात. कलाकृतीच्या आस्वादाचे टप्पे. पहिला टप्पा आहे एखादी कलाकृती दिसणे. दुसरा टप्पा आहे ती कलाकृती पाहणे. आणि तिसरा टप्पा आहे ती कलाकृती अनुभवणे. म्हणजे काय तर विद्यार्थी मित्रांनो, एखादी कलाकृती दिसणे, पाहणे आणि अनुभवणे हे कलाकृतीच्या आस्वादाचे टप्पे आहेत. केवळ डोळ्यांनी नव्हे तर कलाकृती मनाने अनुभवता आली पाहिजे. कोणत्याही कवितेचे, पाठाचे वाच्यार्थ म्हणजे वरवरचा अर्थ, त्यातील भावार्थ व गर्भितार्थ म्हणजे त्यामध्ये दडलेला अर्थ यांचे आकलन होऊन त्यातील अर्थ, भाव, विचार आणि सौंदर्य टिपता आले पाहिजे.
कवीला काय सांगायचे आहे याविषयी 2 ओळींमधील दडलेला मतितार्थ समजला तर कवितेचे पूर्णांशाने आकलन होते व त्याच्या रसनिष्पत्तीचा आनंद घेता येतो. आपल्या पाठ्यपुस्तकातील प्रत्येक पाठ, प्रत्येक कविता, प्रत्येक घटकाकडे पाहण्याचा अर्थ समजून घेण्याची ही आस्वादक दृष्टी विकसित झाली तर आपणाला भाषेचा खराखुरा आनंद प्राप्त होईल. आणि त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, रसविचार किंवा रसास्वाद ही संकल्पना समजून घेणे गरजेचे आहे. मुलांनो, चला तर समजून घेऊयात साहित्याचे 9 रस आणि त्यांची उदाहरणे. पहिला रस आहे करुण रस. शोक, दुःख हा या करुण रसाचा स्थायी भाव आहे. विद्यार्थी मित्रांनो, कसं ओळखायचं करुण रस किंवा करुण रस ओळखण्याची खूण कोणती? तर शोक, दुःख, वियोग, दैन्य, क्लेशदायक घटना यांचे साहित्यातील वर्णन असेल तर तेथे करुण रस आढळतो. आपण काही उदाहरणांच्या द्वारे करुण रस समजावून घेऊयात. पहिलं उदाहरण आहे, आई म्हणोनी कोणी आईस हाक मारी, ती हाक येता कानी मज होय शोककारी, ती हाक येता कानी मज होय शोककारी. दुसरे उदाहरण पहा, जोवरी हे जीर्ण झोपडे आपुले, दैवाने नाही पडले, तोवर ती तू झोप घेत जा बाळा, काळजी पुढे देवाला. पहा मित्रांनो, या उदाहरणांच्या मध्ये आपणाला हृदयद्रावक किंवा दुःखांच्या गोष्टीचं वर्णन पाहायला मिळतं, म्हणून येथे करुण रस आढळतो. दुसरा रस आहे शृंगार रस. रती हा या शृंगार रसाचा स्थायी भाव आहे. हा रस कुठे आढळतो किंवा कसा ओळखावा हा रस? तर स्त्री पुरुषांना एकमेकांविषयी वाटणाऱ्या आकर्षणाचे, प्रेमाचे, भेटीची तळमळ, विरह, व्याकुळ मन यांचे साहित्यातील वर्णन तेथे हा शृंगार रस अनुभवाला येतो. आपण उदाहरणे पाहू. उदाहरण, पहिलं उदाहरण, डोळे हे जुलमी गडे, रोखुनी मज पाहू नका. दुसरं उदाहरण, सहज सख्या एकदाच येई सांजवेळी. तिसरं उदाहरण, दिवा जळे मम व्यथा घेऊनी, असशील जागी तूही शयनी, पराग मिटल्या अनुरागाचे, उसाशात वेचुनी गुंफुनी. आणि चौथं उदाहरण आहे, गर्द सभोवती रान साजनी, तू तर चाफे कळी, काय हरविले सांग शोधिशी या यमुनेच्या जळी, काय हरविले सांग शोधिशी या यमुनेच्या जळी. यासारखे चरण ऐकत असताना, वाचत असताना किंवा त्यांचा आस्वाद घेत असताना मनामध्ये, अंतःकरणामध्ये शृंगार रसाची निर्मिती होते. तिसरं उदाहरण आहे वीर रस. उत्साह हा या वीर रसाचा स्थायी भाव आहे. हा रस कसा ओळखावा? तर पराक्रम, शौर्य, धाडस, लढाऊ वृत्ती यांचे साहित्यातील वर्णनातून आपणाला वीर रस अनुभवायला मिळतो. आपण काही उदाहरणांच्या द्वारे हा वीर रस समजावून घेऊ. पहिलं उदाहरण, गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार. दुसरं उदाहरण, उठा राष्ट्रवीर हो, सज्ज व्हा, उठा चला. आणि तिसरं उदाहरण आहे, भारतभूच्या शत्रू संगे युद्ध आमुचे सुरू, जिंकू किंवा मरू, जिंकू किंवा मरू. पहा, या उदाहरणांच्या मध्ये शौर्य, धाडसाचे वर्णन आलेले आहे, म्हणून येथे वीर रस पाहायला मिळतो. विद्यार्थी मित्रांनो, अशी काही समरगीते किंवा पोवाड्यांची रचना यामध्ये आपणाला वीर रस पाहायला मिळतो. मग त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा असेल, तानाजीचा पोवाडा असेल, यासारख्या पोवाड्यांमध्ये आपणाला वीर रस पाहायला मिळतो. याशिवाय सिंघम, बाहुबली यासारखे चित्रपट पाहत असताना आपल्या मनामध्ये एक प्रकारचा उत्साह संचारतो. बाहू स्फुरण पावतात, म्हणजे त्यावेळेला आपल्या मनामध्ये वीर रसाची जागृती होते. चौथा रस आहे हास्य रस.
आनंद किंवा हास हा या रसाचा स्थायी भाव आहे. हा रस कसा ओळखावा तर विसंगती, विडंबन, असंबद्ध घटना, चेष्टा मस्करी यांचे साहित्यातील वर्णनातून आपणाला हास्यरस पाहायला मिळतो. काही उदाहरणे आपण पाहू. पहिलं उदाहरण आहे, उपास मज लागला सखेबाई उपास मज लागला. दुसरे उदाहरण पहा, आम्ही कोण म्हणून काय पुसता दाताड वेंगाडोनी, फोटो मासिक पुस्तकात न तुम्ही का आमुचा पाहिला. आणि तिसरं उदाहरण आहे, धैर्य आमुचे आजमावून पाही, झुरळ पाहता पळून जाई. मुलांनो, यासारख्या कविता वाचत असताना, ऐकत असताना, त्यांचा आस्वाद घेत असताना मनामध्ये हास्य ही भावना जागृत होते. म्हणून येथे आपणाला हास्यरस पाहायला मिळतो. तसेच सुदाम्याचे पोहे, चिमणरावांचे चऱ्हाट, साष्टांग नमस्कार, संपूर्ण बाळकराम, गुदगुल्या यासारख्या विनोदी लेखनातून आणि नाटकांच्या मधून हा हास्यरस पाहायला मिळतो. शिवाय दूरदर्शनवरील कॉमेडीची बुलेट ट्रेन असेल किंवा महाराष्ट्राची हास्य जत्रा यासारख्या विनोदी कार्यक्रमातून आपणाला हास्यरस अनुभवायला मिळतो किंवा अशा प्रकारचे कार्यक्रम पाहत असताना मनामध्ये हास्यरसाची निर्मिती होते. पाचवा रस आहे रौद्र रस. रौद्र म्हणजे राग, क्रोध. म्हणून राग, क्रोध हा या रौद्र रसाचा स्थायी भाव आहे. रौद्र रस कुठे आढळतो किंवा रौद्र रस कसा ओळखावा तर क्रोधाची तीव्र भावना, निसर्गाचे प्रलयकारी रूप यांचे साहित्यातील वर्णन तिथे आपणाला रौद्र रस पाहायला मिळतो. आपण काही उदाहरणांच्याद्वारे रौद्र रस समजावून घेऊ. पहिलं उदाहरण पहा, डमडमत डमरू ये, खणखणत शूल ये, येई येई रुद्रा. दुसरं उदाहरण, पाड सिंहासने दुष्टही पालथी, ओढ हत्तीवरुनी मत्त नृप खालती, मुकुट रंकास दे करटी भूपात्रती, झाड खटखट तुझे खडग क्षुद्रा, धडधड फोड तट रुद्र ये चहूकडे. अशा प्रकारे क्रोध, राग, चीड असे साहित्यात जिथे वर्णन पाहायला मिळते तिथं आपणाला रौद्र रस पाहायला मिळतो. सहावा रस आहे भयानक रस. भय किंवा भीती हा या भयानक रसाचा स्थायी भाव आहे. कुठं आढळतो भयानक रस तर भयानक वर्णने, भीतीदायक वर्णने, मृत्यू, भूतप्रेत, स्मशान, हत्या, युद्ध यांचे साहित्यातील वर्णनातून भयानक रस आढळतो. आपण काही उदाहरणांच्याद्वारे हा भयानक रस समजून घेऊ. पहिलं उदाहरण आहे, ओढ्यात भालू ओरडती, वाऱ्यात भूते बडबडती, डोहात सावल्या पडती. दुसरं उदाहरण पहा, गद्य रचना आहे, तो गुरासारखा ओरडला, त्याचे सारे रक्त उलते पालते झाले व त्याने जोरात किंकाळी फोडली. विद्यार्थी मित्रांनो, या अशा उदाहरणांमध्ये भीतीदायक, अंगावर रोमांच उभे करणारी वर्णने आलेली आहेत. म्हणून येथे भयानक रस आढळतो. म्हणजे केवळ काव्यातच नव्हे तर गद्य प्रकारच्या साहित्यातही सुद्धा रस आढळतो. एवढेच नव्हे तर झपाटलेला, भूतनाथ किंवा कंचना यांसारखे भूताखेतांचे चित्रपट पाहत असताना मनातील भय किंवा भीती हा स्थायी भाव जागृत होऊन तिथे भयानक रसाची निर्मिती होते. सातवा रस आहे बिभत्स रस. कंटाळा किंवा जुगुप्सा हा या बिभत्स रसाचा स्थायी भाव आहे. हा बिभत्स रस कुठं आढळतो किंवा बिभत्स रस ओळखण्याची खूण काय तर विद्यार्थी मित्रांनो, किळस, तिरस्कार, वीट जागृत करणाऱ्या भावनांचं साहित्यातील वर्णन तेथे आपणाला बिभत्स रस पाहायला मिळतो. आपण काही उदाहरणे पाहू. पहिलं उदाहरण, कोपऱ्यात उंदराने लेंड्या टाकून किती घाण केली शी. दुसरं उदाहरण, नाकामधुनी उंट लोंबती वा मातल्या केसात. आणि तिसरं उदाहरण,
ही बोटे चघळत काय बसले, हे राम रे लाळही. शी तोंड अति अमंगळ असे आधीच हे शेंबडे. आणि काजळ ओघळे वरुणी, हे त्यातूनही हे रडे. चौथं उदाहरण, मुंबईचा कामगार चाळीतल्या 10x12च्या घरात कचऱ्याच्या ढिगाऱ्या शेजारी ओकारी आणणाऱ्या दुर्गंधीत आयुष्यभर खितपत पडलेला असतो. या उदाहरणांमध्ये किळस ओंगळवाने वर्णन आल्यामुळं अगदी कवितेमध्येच नव्हे तर गद्य रचनेमध्ये सुद्धा आपणाला बिभत्स रस पाहायला मिळतो. एवढेच नव्हे तर आपण आपल्या परिसरातील एखादं ओंगळवाणं किंवा अस्वच्छ घाणेरडे दृश्य आपणाला जर पाहायला मिळाले की तिथं आपल्या मनामध्ये किंवा अंतःकरणामध्ये बिभत्स रस जागृत होतो. समजलं का विद्यार्थ्यांनो बिभत्स रस? 8वा रस आहे अद्भुत रस. अद्भुत म्हणजे न पाहिलेली अशी दुनिया किंवा न पाहिलेले जग. पहा, विस्मय हा या अद्भुत रसाचा स्थायी भाव आहे. कुठे आढळतो हा अद्भुत रस किंवा कसा ओळखावा? तर मुलांनो, अद्भुतरम्य, विस्मयजनक, आश्चर्यकारक भावनांचे साहित्यातील वर्णन तेथे अद्भुत रस पाहायला मिळतो. आपण काही उदाहरणे पाहूत. पहिलं उदाहरण, असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दार. पेपरमिंटच्या अंगणात फुलं लाल लाल. दुसरं उदाहरण, आटपाट नगरात दुधाचे तळे, तळ्याच्या काठी पेढ्यांचे मळे. नगरातले लोक सारेच वेडे, वेड्यांनी बांधलेत बर्फीचे वाडे. तिसरं उदाहरण, आटपाट नगरात होती एक परीराणी. चौथं उदाहरण, असे अचानक ढग गडगडले, आभाळातील हत्ती पडले. यासारख्या उदाहरणांमध्ये अद्भुत, विस्मयकारी, आश्चर्यकारक वर्णन आल्याने येथे अद्भुत रस आहे. याशिवाय विद्यार्थी मित्रांनो, पर्यांच्या कथा, अरेबियन नाईट्स, अलीबाबा व 40 चोर, जादूची अंगठी यासारख्या आश्चर्यकारक गोष्टींच्या वर्णनातून आपणाला अद्भुत रस पाहायला मिळतो. तसेच हॅरी पॉटर, गॉडझिला, डायनासोर यासारख्या चित्रपटांमधून अद्भुत न पाहिलेली जादूमय दुनिया आपणाला पाहायला मिळते. त्यामुळे यासारखे चित्रपट पाहत असताना आपल्या मनामध्ये अद्भुत रस जागृत होतो. आणि शेवटचं म्हणजे 9वं रस आहे शांत रस. शम किंवा शांती हा या शांत रसाचा स्थायी भाव आहे. कुठं आढळतो शांत रस किंवा शांत रस ओळखण्याची खूण काय? तर विद्यार्थी मित्रांनो, भक्तिभाव व शांत स्वरूपातील निसर्गाचे साहित्यातील वर्णन तेथे आपणाला शांत रस पाहायला मिळतो. परमेश्वर विषयक भक्ती, सत्पुरुषांची संगती, देवालय यांच्या परिसरातील वातावरण यांच्या वर्णनातून शांत रस आढळतो. आपण काही उदाहरणांच्याद्वारे शांत रस समजावून घेऊ. पहिलं उदाहरण आहे, घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला. दुसरं उदाहरण आहे ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरी या ग्रंथातील पसायदान. आता विश्वात्मके देवे, येणे भाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. आणि तिसरं उदाहरण आहे, पानोपानी अमृत शिंपित उषा हासते. यासारख्या चरणातून, भूपाळ्यातून, अभंग रचनेतून किंवा निसर्ग वर्णनातून, परमेश्वराच्या प्रार्थनेमधून शांत रसाचा प्रत्यय येतो. अगदी शाळा सुरू होताच पहा मुलांनो, आपण प्रार्थना म्हणत असतो. उदाहरणार्थ, सर्वात्मका शिवसुंदरा किंवा असो तुला देवा माझा सदा नमस्कार यासारख्या प्रार्थनांमधून शांत रसाचा आपणाला अनुभव येतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण शेवटचा भाग समजावून घेऊ. काही महत्त्वाच्या संकल्पना पहा, की असं म्हणतात की रस हा काव्याचा आत्मा आहे. पण रस फक्त काव्यातच असतो असे नाही, तर तो सर्व प्रकारच्या म्हणजे गद्य पद्य साहित्यामध्ये आपणाला पाहायला मिळतो.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखाद्या कवितेत एकच रस असतो असे नाही, तर एखाद्या कवितेमध्ये विविध किंवा अनेक रस आपणाला पाहायला मिळतात. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कवितेतील रस हा एका विशिष्ट शब्दात नसतो. उदाहरणार्थ कवितेमध्ये वीर हा शब्द आला आहे म्हणून त्या कवितेत वीर रस असेलच असे नाही, किंवा कवितेमध्ये हुंदका हा शब्द आला आहे म्हणूनच तिथे करुण रस असेलच असे नाही. विद्यार्थी मित्रांनो, आपण रस ही संकल्पना, स्थायी भाव आणि साहित्यातील 9 रसांची ओळख आपण करून घेतलीत. शेवटचा भाग म्हणजे मूल्यमापन कृती आपण पाहू. पहा कृती. खालील उदाहरणातून रस ओळखा. पहिलं उदाहरण, म्यानातून उसळे तलवारीची पात. चौकटीमध्ये आपणाला तो कोणता रस आहे तो रस ओळखून लिहायचा आहे. दुसरं, महाराष्ट्र मंदिरा पुढती पाजळे याशीची ज्योती. तिसरं, नाही एकही हुंदका मुखा वाटे काढणार. चौथं उदाहरण आहे, हात लावून गंगना येऊ चांदण्या घेऊन. पाचवं, अर्धस्मित तव मंद मोहने पसरे गालावरी. आणि 6वं आहे, अलिबागच्या बागेमध्ये हल्ली नाही अली म्हणून त्याची चिल्ली पिल्ली फिरती गल्लोगल्ली. या उदाहरणांचा अभ्यास करून त्यांचा रस ओळखा आणि चौकटीमध्ये रसाचे नाव लिहा. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण रस विचार या घटकाचा अभ्यास केला. नक्कीच आपणाला हा भाग समजला असेल. दिलेली कृती सोडवा. रसविचार या घटकाचा अधिकाधिक सराव करा. शुभेच्छा. धन्यवाद.